उभं राहिलं तरी चालेल मला असंच बरं. आपली मुंबई ते पंढरपूर दिंडी आज पुण्यनगरी जेजुरी या ठिकाणी आलेली आहे. आणि आज आपण ज्या ठिकाणी निवासी आहोत हे या जागेचं 3रं वर्ष आहे. माझी लहान बहीण ए मुक्ता बाळा, मुक्ता कुठे आहे? मुक्ता आणि प्रवीण किती वेळ? मुक्ता प्रवीण माझ्या लहान बहिणीच्या घरी आपण इथे आहोत. तिला खूप आनंद वाटतो की आपल्या आई वडिलांची किंवा आपल्या घरातली दिंडी आपल्या निवासाला आहे. अनेक वर्षापासून ती सांगायची, पण जोपर्यंत आपलं तिथं अजित हॉटेलच्या इथं निवास होता, पण तसंची बाजूची सगळी व्यवस्था पाहता आम्ही 4-5 जणांनी 2022ला एकदा इथं दिंडीच्या अगोदर आलो, व्यवस्था बघितली, अतिशय सुंदर आहे. वारकऱ्यांचं स्वागत पण छान आहे, ती मनोभावे करते. मग अशा प्रकारे आजच्या या जागेला आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला तिने जो निवासाचा निवारा दिलेला आहे, पुढची जागा तिने सांगितलं तुम्ही तंबू टाका, इकडे बाजूला पण मोकळी जागा आहे, अडचणीची काही भाग नाही. तर अशा या संत सेविका आमच्या बहीण बारकीला आपल्या दिंडीच्या वतीनं अनेक आशीर्वाद देऊन हा माऊलीचा श्रीफळ तिला देत आहे. तिचा तिने स्वीकार करावा. पुंडलिक वरद श्री ज्ञानदेव त्याचप्रमाणे ज्यांच्या कृपेमुळे आज आपल्याला अन्नमिष्ठान मिळालेलं आहे, बोरकरवाडीचे सगळे हे समाज बांधव आणि सगळे सहकारी, सर्वांच्या नावाचा उल्लेख न करता आपल्याला अतिशय गेल्या अनेक 40-45 वर्षापासून परिचित असलेले आमचे अण्णा वामन बोरकर माऊली यांनी सर्वांच्या वतीनं आपला हा सन्मानाचा श्रीफळ घ्यावा. अशीच वारकऱ्यांची सेवा तुमच्या समस्त बोरकरवाडीकडून करावी. उद्या पण त्या बोरकरवाडीचं जेवण आहे वाढलेला. पुंडली पंढरीनाथ वास्तविक वाहतुकीची बघा, पालखी येण्याची वेळ, गर्दी, त्यातून पण ते गाड्या घेऊन येतात, आपली सेवा देतात. आणि पुन्हा रात्रीला त्यांना जायला तसं 15 किलोमीटर आहे बोरकरवाडी, पण वाहतुकीच्या अशा अडचणीमुळे त्यांना 1-1.5 तास लागतो. तर खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. अशी सेवा माऊलीच्या चरणी उद्या. एक रिकामा ताट आणि पाण्याचा ग्लास पाटील महाराज संकल्प सोडतील. एक रिकामा ताट घ्या, पाण्याचा ग्लास घ्या आणि आपल्या पाटील महाराज एक ग्लास पाणी द्या. हा लवकर त्या हातात घेतलं तर चालेल.